तर आज आता आपण स्टार्ट करणार आहोत की मेकॅनिझम ऑफ ऍडिशन पॉलिमरायझेशन इन इथिलीन. जेव्हा पॉलिथिन नावाचा पॉलिमर्स तयार होत असतो तेव्हा तो असा डायरेक्ट सिंगल स्टेप मध्ये होत नाही. स्टेप बाय स्टेप तो कसा तयार होत असते त्यालाच आपण त्या पॉलिमरचं मेकॅनिझम म्हणत असतो. तर ऍक्च्युअली कोणताही पॉलिमर जेव्हा तयार होत असतो तो असा स्टेप बाय स्टेपच तयार होत असतो. डायरेक्ट केमिकल ऍड केला आणि पॉलिमर तयार झाला असं नसते. बरोबर आहे. ते कशा प्रकारे तयार होत असते हे आपण त्यांच्या मेकॅनिझम मध्ये डिटेल स्टडी करत असतो. तर याआधी आपण जे ऍडिशन पॉलिमर्स आणि कंडेन्सेशन पॉलिमर्स नावाचं आपण जे क्लासिफिकेशन पाहिलं, त्यानंतर मी तुम्हाला ऍडिशन पॉलिमर्स नेमकं कोणते मोनोमर्स करतात हे समजावून सांगितलं होतं. तर ऍडिशन पॉलिमरची डेफिनेशन्स आपण क्लिअर केली होती. ऍडिशन पॉलिमर्स मीन्स दीज आर द पॉलिमर्स फॉर्म बाय रिपीटेड ऍडिशन ऑफ मोनोमर मॉलिक्यूल कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड. हे जे ऍडिशन पॉलिमर्स तयार होत असतात है की नाही, कसे तयार होत असतात? रिपीटेड ऍडिशन होऊन. कोणाचं रिपीटेड ऍडिशन होऊन? मोनोमरचं. कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड, ज्यांच्यामध्ये काय असते? मल्टिपल बॉन्ड असते. तर अशा पॉलिमर्सला आपण काय म्हणत असतो? ऍडिशन पॉलिमर्स म्हणतो. तर आपल्याला खूप सारे ऍडिशन पॉलिमरचे एक्झाम्पल, त्यांचे युजेस स्टडी करायचे आहे. पण त्याच्या आधी आपण या ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये जे मेकॅनिझम दिलेलं आहे तर ते स्टडी करायचं आहे. मेकॅनिझम म्हणजेच काय? स्टेप टू स्टेप एक्सप्लेनेशन्स ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर्स. हे जे पॉलिमर्स बनते हे एका स्टेप मध्ये बनत नाही. हे स्टेप बाय स्टेप कसं तयार होते, पॉलिमरिक चेन कशी बनते, हे मोनोमर्स कसे जॉईंट होत असतात ते डिटेल एक्सप्लेन करणं म्हणजे मेकॅनिझम. म्हणून आज आता आपण मेकॅनिझम ऑफ पॉलिमरायझेशन इन इथिलीन. इथिलीन मध्ये जे पॉलिमरायझेशन होत असते आणि पॉलिथिन तयार होत असते त्याचा मेकॅनिझम एक्सप्लेन करणार आहोत. हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. आता फ्री रॅडिकल म्हटलं की परऑक्साईड आला, बरोबर आहे की नाही. म्हणून हे जे फ्री रॅडिकल मेकॅनिझम होऊन पॉलिमर बनत असतात त्यावेळेस आपण इनिशिएटर किंवा कॅटॅलिस्ट परऑक्साईड म्हणून ऍड करत असतो ऍडिशन पॉलिमर्स मध्ये. तर त्याच्यामुळे आपण जे पॉलिमरायझेशन ऑफ इथिलीन आपण कॅरी करणार आहोत हे खूप जास्त टेम्परेचरला आपण प्रोसेस करत असतो. जी पॉलिमरायझेशनची प्रोसेस असते ते खूप जास्त हाय टेम्परेचरला, हाय प्रेशरला केले जात असते. आणि म्हणून आपण सांगतो की पॉलिमरायझेशन ऑफ इथिलीन इज कॅरीड आउट ऍट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर्स. हे खूप जास्त हाय टेम्परेचरला आणि हाय प्रेशरला केल्या जात असते. इन द प्रेझेन्स ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ बेन्झॉइल परऑक्साईड. कारण फ्री रॅडिकल मेकॅनिझम म्हटलं की परऑक्साईड आलाच. परऑक्साईड हा इनिशिएटर म्हणून यूज करत असतो. तर आता मेकॅनिझम ऑफ पॉलिमरायझेशन ऑफ इथिलीन इज कॅरीड आउट इन 4 स्टेप. आपण ही 4 स्टेप मध्ये करत असतो. सुरुवातीला हा परऑक्साईड काय तयार करतो? फ्री रॅडिकल तयार करत असतो हाय टेम्परेचरला डिकम्पोज होऊन. आणि म्हणून पहिली स्टेप असते फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. पहिली स्टेज कोणती आहे? फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये फ्री रॅडिकल बनत या परऑक्साईड पासून. हा जो बेन्झॉइल परऑक्साईड आहे हा हाय टेम्परेचरला आपण हीट केलं तर यांच्यापासून परऑक्साईड तयार होईल. आणि या परऑक्साईडलाच आपण इनिशिएटर म्हणत असतो. काय म्हणत असतो? इनिशिएटर्स. म्हणजे तो पॉलिमर्स ची सुरुवात करणारा केमिकल कंपाऊंड आहे म्हणून त्याला इनिशिएटर म्हणत असतात. आणि म्हणून सुरुवातीला पहिली जी स्टेप आहे पॉलिमर्स तयार होत असताना मेकॅनिझम मध्ये ते आहे फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत? जसाही हा फ्री रॅडिकल बनला तो या मोनोमर सोबत कंबाईन होईल. या मोनोमर सोबत कंबाईन होईल आणि पॉलिमरची चेन तयार होणं स्टार्ट होईल. बरोबर आहे. पॉलिमरची चेन तयार होणं स्टार्ट होईल. त्याला म्हणणार आहोत आपण चेन इनिशिएशन स्टेप. त्याला आपण काय म्हणणार आहोत? चेन
इनिशिएटिंग स्टेप. बघा लक्षात ठेवायचं आहे. सेकंड असते की चेन इनिशिएटिंग स्टेप, म्हणजे हा जसाही फ्री रॅडिकल बनला, हा फ्री रॅडिकल या मोनोमर सोबत कंबाईन होईल आणि इथून पॉलिमरची चेन तयार होणं स्टार्ट होईल. म्हणून आपण याला चेन इनिशिएटिंग स्टेप म्हणतो. आता त्यावेळेस आपला एकच मोनोमर त्याला जॉईन झालेला असेल, पण आता त्याला करोडो मोनोमर जॉईन झाले पाहिजे आणि ती चेन मोठी होत गेली पाहिजे, म्हणजे लॉंगर होत गेली पाहिजे. म्हणून आपण त्याला म्हणत असतो चेन प्रोपॅगेशन स्टेप. काय म्हणतो? थर्ड स्टेप असते चेन प्रोपॅगेशन स्टेप. चेन प्रोपॅगेशन स्टेप म्हणजे इथे चेन काय होत असते? प्रपोगेट होत असते, म्हणजे मोठी होत जाते. इथे इनिशिएट झाली पहिल्या स्टेपमध्ये, त्यानंतर तिला खूप सारे मोनोमर जॉईन होईल आणि ते प्रपोगेट होईल, मोठी होत जाईल आणि फायनली जी चेन असते ते पॉलिमर्स आपल्याला स्टॉप, पॉलिमरायझेशनची जी चेन मध्ये मोनोमर जॉईन होणं आहे ते स्टॉप करावं लागेल. त्याला म्हणणार आहोत आपण चेन टर्मिनेशन स्टेप. काय म्हणणार आहोत? चेन टर्मिनेशन स्टेप. म्हणून फोर्थ स्टेप असते चेन टर्मिनेशन स्टेप. तर असं आपण हे जे पॉलिमर्स बनत असते पॉलिथिन, हे असं 4 स्टेप मध्ये त्याचं मेकॅनिझम एक्सप्लेन करत असतो. क्लिअर आहे? म्हणजे कोणताही पॉलिमर्स बनत जरी असेल, जरी आपण त्याला सिंगल स्टेप मध्ये लिहितो, आहे की नाही, पण सुरुवातीला ती पॉलिमरायझेशन जे बनत असते त्यासाठी 4 स्टेप मध्ये हे प्रोसेस घडत असते. सुरुवातीला फ्री रॅडिकल बनतो, जो कोणता कॅटॅलिस्ट, पेरॉक्साईड वगैरे ते आपण ऍड करतो, त्याच्यामुळे इनिशिएटर तयार होत असते, फ्री रॅडिकल बनत असते. तो फ्री रॅडिकल्स आपल्या मोनोमर सोबत जॉईन होऊन एक पॉलिमरची चेन इनिशिएशन करत असतो, म्हणून आपण त्याला चेन इनिशिएशन स्टेप म्हणतो. जशीही ती चेन इनिशिएट झाली, तयार झाली, की त्याला नंबर ऑफ मोनोमर्स जॉईन होत जात असतात, त्याला म्हणत असतो आपण चेन प्रोपॅगेशन स्टेप. आणि जशीही ती चेन खूप मोठी पॉलिमरिक चेन तयार झाली, आता तिला पॉलिमरायझेशन करणं स्टॉप करायचं आहे, म्हणून तिला म्हणणार आहोत चेन टर्मिनेशन स्टेप. असं हे 4 स्टेप मध्ये आपण यांचं पॉलिमरायझेशन घडवून आणत असतो. ते 1 बाय 1 एक स्टेप आपण या पॉलिमरायझेशन ऑफ पॉलिथिन मध्ये समजून घेऊ. बघा, तर जी पहिली स्टेप आहे ती समजावून सांगतो मी पहिल्यांदा तुम्हाला, आहे की नाही. हे जे मेकॅनिझम ऑफ पॉलिथिन आहे ते यांच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स म्हणजेच फॉर्मेशन ऑफ इनिशिएटर ते समजावून सांगतो. तर स्टेप फर्स्ट बघा लक्षात ठेवायचं आहे. तर स्टेप फर्स्ट मध्ये काय होणार आहे? फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स मेकॅनिझम मध्ये. तर आपण फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स तर सुरुवातीला फ्री रॅडिकल्स तयार होणार आहे, ज्याला आपण इनिशिएटर्स म्हणत असतो. काय होणार आहे? इनिशिएटर. याला आपण इनिशिएटर म्हणत असतो. बघा लक्षात ठेवायचं. तर इथे काय होत असते की आपण एक पेरॉक्साईड घेत असतो, ज्यावरती फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे, तर पेरॉक्साईड घेत असतो. आता इथे आपण बेन्झॉइल पेरॉक्साईड घेतो. कोणता पेरॉक्साईड घेतो? बेन्झॉइल पेरॉक्साईड. बघा लक्षात ठेवायचं. इथे आपण बेन्झॉइल पेरॉक्साईड हा इनिशिएटर घेत असतो, जो फ्री रॅडिकल प्रोड्यूस करत असते, है की नाही. आणि म्हणून हे बेन्झॉइल पेरॉक्साईडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असलं पाहिजे. C6H5 C⋯O. O लिंकेजला आपण पेरॉक्साईड लिंकेज म्हणत असतो. पुन्हा हा C⋯O आणि C6H5 याला आपण काय म्हणतो? बेन्झॉइल पेरॉक्साईड. तर ही जी लिंकेज असते याला आपण पर ऑक्साईड लिंकेज म्हणत असतो. पर ऑक्साईड लिंकेज. बरोबर आहे. आता होते काय, जेव्हा आपण इथिलीन पासून पॉलिथिन तयार करतो, तर तेव्हा आपण हा बेन्झॉइल पेरॉक्साईड यूज करतो. तर बेन्झॉइल पेरॉक्साईड हा इनिशिएटर म्हणून यूज होत असतो. म्हणजे जे पॉलिमर सुरुवात होणार आहे ते यांच्यापासून सुरुवात होणार आहे, पॉलिमरिक चेन तयार होणं. मग आता ते समजून घेऊ. तर सर्वात पहिल्यांदा पहिल्या स्टेपमध्ये हा जो बेन्झॉइल पेरॉक्साईड आहे, या बेन्झॉइल पेरॉक्साईडला C6H5 C⋯O
OO परऑक्साईड, C डबल बॉन्ड O, C6H5. याला आपण स्ट्रॉंगली जेव्हा हीट करतो, काय करतो, स्ट्रॉंगली हीट करतो, तर हा जो परऑक्साईड बॉन्ड आहे हा होमोलॅटिकली ब्रेक होत असतो. होमोलॅटिकली ब्रेक होतो म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन घेऊन जाईल आणि हा एक इलेक्ट्रॉन घेऊन जाईल आणि आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये बेन्झॉइल परऑक्साईड तयार होईल. काय तयार होईल, बेन्झॉइल फ्री रॅडिकल्स होईल. ही जेव्हा परऑक्साईड बॉन्ड ब्रेक होईल हाय टेम्परेचरला, तेव्हा आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये काय तयार होईल, असा C6H5 C डबल बॉन्ड O फ्री रॅडिकल्स बनल. तर याला आपण कोणता फ्री रॅडिकल्स म्हणणार आहोत, बेन्झॉइल फ्री रॅडिकल्स तयार होईल, फ्री रॅडिकल बनल. बरोबर आहे की. आता हा बेन्झॉइल फ्री रॅडिकल्स, हा एक बेन्झॉइल फ्री रॅडिकल्स तयार होईल, C6H5COO, C6H5COO असे दोन बेन्झॉइल फ्री रॅडिकल्स तयार होते, म्हणून मी इथे टॉईस लिहितो. ठीक आहे. आता या बेन्झॉइल फ्री रॅडिकलचं काय होत असते, डिकार्बॉक्सिलेशन होत असते, म्हणजे याच्यामधून कार्बन डायऑक्साईड निघून जात असते. पुन्हा हा हीट केल्यानंतर हा अनस्टेबल आहे आणि हा रेडिली डिकम्पोज होतो आणि डिकार्बॉक्सिलेशन होईल. म्हणजेच काय होईल, हा पुन्हा फ्री रॅडिकल्स इथून तयार होईल. हा एक फ्री रॅडिकल्स आणि हा एक फ्री रॅडिकल्स, म्हणजे हा जो बेन्झॉइल फ्री रॅडिकल्स होता आपला C6H5, त्यामधला हा बॉन्ड ब्रेक होऊन जाईल. हा बॉन्ड ब्रेक होऊन जाईल होमोलॅटिकली आणि हा एक फ्री रॅडिकल्स आणि हा एक फ्री रॅडिकल हा कार्बन डायऑक्साईड म्हणून निघून जाईल आणि हा फिनील फ्री रॅडिकल्स तयार होईल. काय तयार होईल, C6H5 फ्री रॅडिकल्स. याला आपण काय म्हणत असतो, फिनील फ्री रॅडिकल्स. हा आपला इनिशिएटर असणार आहे, म्हणजे सुरुवात करणारा चेन. प्लस काय निघून जाईल, CO2 कार्बन डायऑक्साईड हा फ्री रॅडिकल बॉन्ड तयार करेल आणि अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईड निघून जाईल. तर हे झालं आपला इनिशिएटर. बरोबर आहे. म्हणजे जे पहिली स्टेप असते फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स, तर हे फ्री रॅडिकल्स याप्रमाणे तयार होतो पहिल्या स्टेपमध्ये. आता जसाही फ्री रॅडिकल्स बनला तर तो चेन इनिशिएशन करत असतो. आता या पॉलिमरायझेशन्स मध्ये आपण मेकॅनिझम पाहून राहिलेलो आहोत. बरोबर आहे. मेकॅनिझम ऑफ पॉलिमरायझेशन्स मधलं मेकॅनिझम शिकून राहिलं, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर त्यातली पहिली स्टेप तुमच्या लक्षात आली असेल, आहे ना. आता सेकंड स्टेप मध्ये काय होते की चेन इनिशिएशन. जसाही इनिशिएटर तयार झाला फ्री रॅडिकल्स, तो आता चेन बनवणं स्टार्ट करते. म्हणून सेकंड स्टेप आपली कोणती आहे, स्टेप सेकंड लिहितो आता मी. लक्षात आलं पहिली स्टेप तुम्हाला. तर स्टेप सेकंड मध्ये काय होणार आहे आपली, चेन इनिशिएशन स्टेप. बघा लक्षात ठेवायचं आहे. काय म्हणू आपण, चेन इनिशिएटिंग स्टेप. चेन इनिशिएटिंग स्टेप होते आता. म्हणजे जसा हा इनिशिएटर तयार झाला आपला, तो आता एका मोनोमर सोबत कंबाईन होईल. काय होईल, मोनोमर सोबत कंबाईन होईल. मोनोमर्स कोणता राहणार आहे आपला, इथिलीन आहे ना. म्हणजे सेकंड स्टेप मध्ये काय होणार आहे, चेन इनिशिएशन स्टेप मध्ये काय होणार आहे, हा जो आपला इनिशिएटर असतो, याला आपण काय म्हणतो, इनिशिएटर. हा इनिशिएटर जो पहिल्या स्टेप मध्ये तयार झाला होता, तो आता पॉलिमरिक चेन स्टार्ट करणार. फिनिल फ्री रॅडिकल्स कंबाईन विथ इथिलीन मोनोमर्स. या इथिलीन मोनोमर सोबत तो कंबाईन होईल अँड फॉर्म अ लार्जर साइज फ्री रॅडिकल्स. एक लार्जर फ्री रॅडिकल्स बनवल. हा छोटावाला फिनिल फ्री रॅडिकल्स होता आपला, आहे की नाही. हा कोणता होता, फिनिल फ्री रॅडिकल्स होता. हा छोटा आहे की नाही. हा याच्यासोबत कंबाईन होईल. हा वाला बॉन्ड ब्रेक होईल होमोलॅटिकली. बरोबर आहे. एक फ्री रॅडिकल्स इथे, एक फ्री रॅडिकल्स. हा फ्री रॅडिकल याच्यासोबत कंबाईन झाला की C6H5 CH2 असा एक लार्जर साइज फ्री रॅडिकल्स तयार होईल. बघा इथे चेन इनिशिएट होणं स्टार्ट झाली. म्हणजे तो पॉलिमरिक चेन मॉलिक्युल्स या इनिशिएटरला जॉईंट होऊन पॉलिमरची चेन इनिशिएशन होणं स्टार्ट झाली. तर याला म्हणणार आहोत आपण
लार्ज फ्री रेडिकल्स, असा एक लार्ज फ्री रेडिकल्स तयार होईल. बरोबर आहे. आता हा जो लार्ज फ्री रेडिकल सेकंड स्टेप मध्ये तयार झाला तो लार्ज नंबर ऑफ मोनोमरला जॉईन करेल. आता इथे ही चेन ग्रोथ होत जाईल म्हणून याला आपण चेन ग्रोथ पॉलिमर्सही म्हणतो. आता नेक्स्ट मोनोमर याच्या समोर जॉईन होईल, त्याच्या समोर जॉईन होईल, असे लाखो मोनोमर्स त्याला आता जॉईन होत जाईल आणि ती चेन काय होत जाईल, प्रोपोगेट होत जाईल. काय होत जाईल, प्रोपोगेट. म्हणून त्याला आपण आता तिसरी स्टेप कोणती म्हणतो, चेन प्रोपोगेशन स्टेप. काय म्हणतो, चेन प्रोपोगेशन स्टेप. म्हणून जी थर्ड स्टेप आहे आता ती कोणती राहणार आहे, चेन प्रोपोगेशन स्टेप. बघा लक्षात ठेवायचं आहे. मग आता थर्ड स्टेप मध्ये मेकॅनिझम मध्ये काय होणार आहे आता, चेन प्रोपोगेटेड स्टेप, प्रोपोगेशन स्टेप. तर चेन प्रोपोगेशन होणार आहे आता, म्हणजे याला खूप सारे मोनोमर्स जॉईन होणार आहे या लार्जर फ्री रेडिकल्सला आणि बिगर साईज फ्री रेडिकल्स तयार होईल. बघा आता मी इथे घेतलाय C6H5CH2CH2 हा जो लार्जर फ्री रेडिकल तयार झाला होता चेन इनिशिएशन स्टेप मध्ये, तो वापस खूप साऱ्या इथिलीन मॉलिक्युल्सला जॉईन होईल. खूप साऱ्या n नंबर ऑफ इथिलीन मॉलिक्युलला जॉईन होईल लिनियरली, है की नाही. आणि आपल्याला एक बिगर साईज फ्री रेडिकल्स तयार होईल. म्हणजे C6H5CH2CH2CH2CH2CH2CH2 असा एक खूप मोठा फ्री रेडिकल्स तयार होईल आणि ही चेन रिपीटेड होत जाईल. असा एक बिगर साईज फ्री रेडिकल्स तयार होईल. काय म्हणू आपण याला, बिगर साईज फ्री रेडिकल्स. असा खूप मोठा बिगर साईजचा फ्री रेडिकल्स बना. बरोबर आहे. करोडो इथिलीन मॉलिक्युल्स याला जॉईन होतील आणि खूप मोठी पॉलिमरिक मॉलिक्युल्स बनतात. बरोबर आहे की नाही. तर याला म्हणत असतो आपण चेन प्रोपोगेशन स्टेप. म्हणजे चेन इथे ग्रोथ होत जाते, मोठी होत जाते. आता फायनली ती चेन ग्रोथ झाल्यावर फोर्थ स्टेप काय करावं लागेल आपल्याला, त्याला टर्मिनेशन्स करावं लागेल. म्हणून आता आपण काय लिहिणार आहोत, चेन टर्मिनेशन स्टेप. आता नेक्स्ट स्टेप कोणती राहणार आहे यांच्यामधली, चेन टर्मिनेशन्स. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. आता चेन टर्मिनेशन्स कशी करणार आहोत, स्टेप 4 मध्ये काय करणार आहोत आपण, चेन टर्मिनेशन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे, चेन टर्मिनेशन स्टेप. चेन टर्मिनेशन स्टेप आपण अलग अलग पद्धतीने करत असतो. एक तर चेन टर्मिनेशन स्टेप मध्ये बघा लक्षात ठेवायचं आहे की याच्यात मी सप्लाय ऑफ इथिलीन स्टॉप करू, इथिलीन ऍड करणं स्टॉप करू आपण, है की नाही. बघा चेन कधी तयार होणं बंद होईल, आता हे प्रोपोगेट होणं बंद होईल ज्यावेळेस आपण हे मोनोमर ऍड करणं स्टॉप केलं तर. आणि म्हणून आपण सांगू शकतो स्टॉपिंग द सप्लाय ऑफ इथिलीन मॉलिक्युल्स. आपण इथिलीन मॉलिक्युलचं सप्लाय जर याला देणं बंद केलं तरी ही चेन काय होईल, टर्मिनेट होईल. किंवा बाय ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी लाईक ऑक्सिजन. ऑक्सिजनची इम्प्युरिटी जरी ऍड केली तर हे चेन ग्रोथ होणं बंद होऊन जाईल. आणि फायनली बाय कपलिंग ऑफ टू चेन. आपण आता इथे काय करणार आहोत, बाय कपलिंग ऑफ टू चेन. दोन चेनला आपण काय करू, आता कपलिंग करू. म्हणजे हा जो तुमचा एक लार्ज फ्री रेडिकल होता C6H5CH2CH2CH2CH2 असा एक फ्री रेडिकल्स होता, ही चेन ग्रोथ होती अशी, है ना. प्लस असाच एक फ्री रेडिकल्स जो दोन अशा मोठ्या मोठ्या चेन एकमेकांना काय करून आणू, कपलिंग घडून आणण्याची. काय करू, C6H5. तर यांची कपलिंग जर घडून आणली तरी सुद्धा काय होणार आहे, हे चेन टर्मिनेट होऊन जाईल. म्हणजे यांची दोघांची जर कपलिंग घडून आणली आपण तरी चेन टर्मिनेशन होईल. क्लिअर झालं. तर हे दोन जर आता जॉईन झाले आणि फायनली अशी एक चेन टर्मिनेट होईल. ठीक आहे. इथे जागा नसल्यामुळे मी इथेच समजावून सांगितलं आहे तुम्हाला. तर मी पुन्हा चारही स्टेप तुम्हाला लिहून दाखवतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. काय सांगितलं आहे ते पुन्हा एकदा रिवाइज करतो मी तुम्हाला. तर व्यवस्थित समजून घ्या की आपल्याला जेव्हा पॉलिमर्स बनवायचं आहे तर ह्या पॉलिमर्स आपण कसा बनवत असतो, फ्री रेडिकल मेकॅनिझम ऑफ पॉलिमरायझेशन इन इथिलीन. आपण काय पाहून राहिलेलो आहोत, ऍक्च्युली
free radical polymerizations. Free radical polymerizations mechanism in ethylene. कशामधलं? इथिलीन मध्ये फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशन मेकॅनिझम समजून घेऊन राहील. तर पहिली स्टेप कोणती आहे म्हटलं की हे इनिशिएशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. पहिली स्टेप कोणती होती? फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. सुरुवातीला फ्री रॅडिकल्स बनतो हे समजावून सांगितलं आहे मी तुम्हाला, है ना. त्यासाठी आपण काय घेत असतो? बेन्झॉइल पेरॉक्साइड घेतो. C6H5 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O C6H5 हा बेन्झॉइल पेरॉक्साइड घेणार आहोत जो फ्री रॅडिकल तयार करत असते. याला स्ट्रॉंगली हिटिंग करू, आहे की नाही, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला. तर हा होमोलॅटिकली ब्रेक होईल. म्हणजे एक फ्री रॅडिकल्स हा तयार होईल, एक फ्री रॅडिकल्स हा तयार होईल. तर यांच्यापासून C6H5 C डबल बॉन्ड O बेन्झॉइल फ्री रॅडिकल्स तयार होईल असे दोन, आहे की नाही. C6H5COO आणि C6H5COO असे दोन बेन्झॉइल फ्री रॅडिकल्स तयार होईल. बेन्झॉइल फ्री रॅडिकल्स. आता हे बेन्झॉइल फ्री रॅडिकल्स डिकम्पोज होईल. हा सुद्धा डिकम्पोज होते, डिकार्बॉक्सिलेशन होते हाय टेम्परेचरले अनस्टेबल असल्यामुळे, आणि वी गेट फिनिल फ्री रॅडिकल्स C6H5 प्लस CO2. तर हा आपला इनिशिएटर असतो. हा काय आहे? इनिशिएटर. म्हणजे इथून आता पॉलिमरायझेशन स्टार्ट होणं चालू होईल फ्री रॅडिकल्स पासून. तर म्हणून पहिल्या स्टेपमध्ये हा जो आपण बेन्झॉइल फ्री रॅडिकल्स बेन्झॉइल पेरॉक्साइड घेतला आहे, तर या बेन्झॉइल पेरॉक्साइडला हिट करून आपण इनिशिएटर बनवू. स्टेप सेकंड मध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला सांगा. स्टेप सेकंड काय होईल? चेन इनिशिएशन स्टार्ट करेल. हा जो इनिशिएटर आहे तो मोनोमर्सला जॉईंट होईल आणि चेन इनिशिएशन करणार आहे. आणि म्हणून सेकंड स्टेप सांगितली आपण चेन इनिशिएटिंग स्टेप. आता चेन इनिशिएटिंग स्टेप मध्ये काय होणार आहे? हा जो फिनिल इनिशिएटर आहे आपला, फिनिल इनिशिएटर म्हणजे C6H5 फिनिल रॅडिकल जो तयार झाला होता. हा जो C6H5 फिनिल रॅडिकल्स तयार झाला हा आपल्या एका मोनोमर सोबत कंबाईन होईल आणि या मोनोमर सोबत हा पुन्हा फ्री रॅडिकल ऍडिशन करेल. हा पुन्हा फ्री रॅडिकल बनल. हा फ्री रॅडिकल्स ऍड होईल आणि एक लार्जर साइज फ्री रॅडिकल्स बनल. काय बनल? असा C6H5 CH2 हा फ्री रॅडिकल्स तयार होईल. याला आपण लार्जर साइज फ्री रॅडिकल्स म्हणणार. असा एक लार्जर साइज फ्री रॅडिकल्स बनव. आता या लार्जर साइज फ्री रॅडिकलला नंबर ऑफ पुन्हा मॉलिक्यूल जॉईन होतील आणि चेन प्रोपोगेट होत जाईल. म्हणजे मोठी चेन होत जाईल, खूप सारे मोनोमर्स त्याला जॉईन होत जाईल. आणि म्हणून स्टेप थर्ड मध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला, स्टेप थर्ड मध्ये काय होत असते? चेन प्रोपोगेशन स्टेप म्हणतो आपण याला. म्हणजे इथे आता चेन प्रोपोगेट होत जाईल. म्हणजे खूप सारे मोनोमर्स जॉईंट होऊन एक बिगर साइज फ्री रॅडिकल्स तयार होईल. म्हणजे हा जो C6H5 CH2 हा जो लार्जर साइज फ्री रॅडिकल्स तयार झाला होता त्याला खूप सारे असे मोनोमर्स n टाइम्स ऑफ मोनोमर्स जॉईन होतील आणि ही चेन ग्रोथ होईल. म्हणून याला आपण चेन ग्रोथ पॉलिमर्सही म्हणतो. असे हे फ्री रॅडिकल्स याच्यासोबत कंबाईन होऊन पुन्हा मोठा फ्री रॅडिकल, पुन्हा मोठा असा हा फ्री रॅडिकल्स ग्रो होत जाईल चेन. आणि म्हणून याला आपण चेन प्रोपोगेशन स्टेप म्हणत असतो. CH2 असा हा बिगर साइज फ्री रॅडिकल्स बनत. काय म्हणणार? बिगर साइज फ्री रॅडिकल्स बनत. कळून राहिले मी काय सांगितलं आहे ते? तर असा एक मोठा साइजचा फ्री रॅडिकल्स बनत. फायनली ही पॉलिमेरिक चेन झाली तयार. म्हणजे खूप करोडो मॉलिक्युल्स याच्यामध्ये जॉईंट झाले आणि आता ते मॉलिक्युल्स आपल्याला जॉईंट होणं बंद करायचं आहे. तर त्याला आपण म्हणणार आहोत चेन टर्मिनेशन स्टेप. म्हणजे स्टेप फोर्थ असते. स्टेप फोर्थ मध्ये काय होणार आहे? चेन टर्मिनेशन्स. तर चेन टर्मिनेशन्स मध्ये काय होणार आहे की असे हे जे बिगर साइज फ्री रॅडिकल्स आहे यांना आपण कपलिंग घडून आणतो.
किंवा यांच्यामध्ये इथिलीन मॉलिक्यूल ऍड करणं स्टॉप करतो, किंवा यांच्यामध्ये इम्प्युरिटी ऑफ ऑक्सिजन ऍड करतो, ज्याच्यामुळे चेन प्रोपोगेशन होणं स्टॉप होऊन जाईल. म्हणजे तिथे पॉलिमरायझेशनची चेन बनणं म्हणजे त्याच्यामध्ये मोनोमर्स ऍड होणं बंद होऊन जाईल. त्याला आपण चेन टर्मिनेशन स्टेट म्हणत असतो. तर चेन टर्मिनेशन स्टेट मध्ये काय करत असतो, टू फ्री रेडिकल्स आर कपल्ड. टू फ्री रेडिकल्स काय करणार आपण, कपल करणार म्हणजे जॉईन करणार, हे लार्जर साईज वाले. तर मी इथे घेतो C6H5 CH2 आहे की नाही, त्यानंतर CH2 हा जो आपला मोठ्या साईज वाला फ्री रेडिकल्स आहे, असे 2 मॉलिक्युल्स घेऊ यांचे आणि यांच्यामध्ये कपलिंग घडून आणू. काय घडू, कपलिंग घडून आणू. म्हणजे हा एक मॉलिक्यूल होता C6H5 CH2 हा एक लार्जर साईज बिगर साईज फ्री रेडिकल होता. असाच एक दुसरा फ्री रेडिकल्स यांच्यासोबत कंबाईन करून देऊ. काय करू, यांच्यासोबत असा कंबाईन करू आहे ना. आणि हे 2 कंबाईन झाले की ही चेन ग्रोथ होणं बंद होऊन जाईल आणि म्हणून हे 2 फ्री रेडिकल्स जॉईन होऊन जाईल आणि दॅट इज द चेन टर्मिनेशन स्टेट. याला काय म्हणतो आपण, चेन टर्मिनेशन स्टेट. तर अशा प्रकारे आपण फ्री रॅडिकल मेकॅनिझम इथिलीनचं फॉर्मेशन्स मध्ये घडवून आणत असतो. तर ह्या 4 स्टेप घडत असतात. असं कोणतंही ऍडिशन पॉलिमर्स तयार होऊ द्या तर त्या ऍडिशन पॉलिमर्स मध्ये ह्या 4 स्टेप घडत असतात. कळून राहिलं मी काय सांगितलं आहे ते. तर सुरुवातीला जो आपण परऑक्साईड कॅटॅलिस्ट टाकत असतो त्याच्यापासून इनिशिएटर तयार होईल. इनिशिएटर म्हणजे फ्री रॅडिकल्स. तो फ्री रॅडिकल्स मोनोमर सोबत कंबाईन होईल आणि चेन इनिशिएशन करणं स्टार्ट होईल. पॉलिमरची चेन तयार करणं स्टार्ट करेल. ती चेन जशी तयार झाली तर ती प्रपोगेट होणं तयार होईल, म्हणजे मोठी होत जाणं तयार होईल. तर त्यासाठी हा लार्जर फ्री रॅडिकल्स खूप साऱ्या मोनोमरला कंबाईन होईल आणि लार्जर म्हणजे बिगर फ्री रॅडिकल्स तयार होईल कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ मोनोमर्स युनिट इन देम. आणि फायनली दिस चेन आर टर्मिनेटेड. ह्या चेन काय केल्या जातील, टर्मिनेट केल्या जाईल. टर्मिनेट आपण अलग अलग पद्धतीने करू शकतो. आयदर बाय ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऍज ए इम्प्युरिटी ऑक्सिजनची ऍड करून चेन टर्मिनेशन्स करू शकतो, किंवा बाय स्टॉपिंग द सप्लाय ऑफ इथिलीन, हा मोनोमरचा सप्लाय स्टॉप करूनही चेन टर्मिनेशन्स करू शकतो, और बाय कपलिंग द 2 बिगर फ्री रॅडिकल चेन. असं आपण या 2 फ्री रॅडिकल चेनला कपलिंग घडवून आणून यांच्यामध्ये असं कपलिंग घडवून आणून हे चेन टर्मिनेट करू शकतो आपण, म्हणजे तिथे पॉलिमरायझेशन स्टॉप करू शकतो. तर अशा प्रकारे कोणताही ऍडिशन पॉलिमर जर असेल तर एक तर तो फ्री रॅडिकल पॉलिमरायझेशन नुसार तयार होईल किंवा आयोनिक पॉलिमरायझेशन नुसार तयार होईल. आयोनिक म्हणजे कॅटायनिक पॉलिमरायझेशन किंवा एनायनिक पॉलिमरायझेशन. म्हणजे असं नाही आहे की फक्त फ्री रॅडिकलच तयार होऊन पॉलिमर्स बनत असते म्हणून. कॅटायनिक पॉलिमर्सही असतात आणि एनायनिक पॉलिमर्स म्हणजे इनिशिएटर जसा इथे फ्री रॅडिकल्स असतो तसं बऱ्याचशा पॉलिमर्समध्ये इनिशिएटर कॅटायन्स असतो किंवा फ्री रॅडिकल्स च्या ऐवजी इनिशिएटर एनायन्स असतो. त्यांना आपण आयोनिक मेकॅनिझम म्हणणार आहोत. हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. आणि मोस्ट ऑफ द ऍडिशन पॉलिमर्स, जेवढे काही जास्तीत जास्त ऍडिशन पॉलिमर्स आपण तयार करत असतो, दे अंडरगो फ्री रॅडिकल मेकॅनिझम. ते असं फ्री रॅडिकल मेकॅनिझम नुसार त्यांच्यामध्ये पॉलिमरिक चेन तयार होत असते. तर हे 4 स्टेप क्लिअर झाले तुम्हाला. आता काही आपण यांचे एक्झाम्पल पाहू, बरोबर आहे. ते एक्झाम्पल मध्ये आपल्याला कोणकोणते ऍडिशन पॉलिमर स्टडी करायचे आहे हे समजून घेऊ. हा थोडा टिपिकल पार्ट होता यामधला. तर आता आपण ऍडिशन पॉलिमर्स म्हणजे ऍडिशन पॉलिमर जे आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत, ऍडिशन पॉलिमर्स, ते यांचे प्रिपरेशन्स आणि युजेस स्टडी करणार आहोत. यांचं काय करणार आहोत, प्रिपरेशन्स म्हणजे यांना आपण तयार करणार आहोत आणि यांचे युजेस समजून घेणार आहोत. तर आपल्याला कोणकोणते पॉलिमर्स, ऍडिशन पॉलिमर्स तयार करायचे आहे हे पहिले समजून घेऊ. आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा पॉलिथिन जे प्लास्टिक आपण म्हणतो, आपण खूप जास्त यूज करतो,
तर ते तयार करणार आहोत. पॉलिथिन तयार करणार. तर पॉलिथिन मध्ये दोन प्रकारचे पॉलिथिन आपल्याला स्टडी करायचे आहे. बघा आपल्या सिलेबसमध्ये एक हाय डेन्सिटी पॉलिथिन तयार करायचं आहे आपल्याला. हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन तयार करायचं आहे, HDPE. आणि दुसरा आपल्याला तयार करायचा आहे लो डेन्सिटी पॉलिइथिलीन, है ना. अशा प्रकारे सेकंड पॉलिमर जो आपल्याला स्टडी करायचा आहे आपल्याला या याच्यातून, तो आहे आपला PVC. कोणता आहे? पॉलिव्हिनिल क्लोराइड. ठीक आहे. थर्ड जो पॉलिमर्स आपल्याला ऍडिशन पॉलिमर्स आपल्या सिलेबस मध्ये आपल्याला पाहायचा आहे तो आहे ओरलॉन किंवा पॅन त्याला म्हणतो आपण. कोणता पाहणार आपण? ओरलॉन. ओरलॉन किंवा त्यालाच पॉलीऍक्रिलोनाइट्राइड है ना. पॉलीऍक्रिलोनाइट्राइड हा वाला स्टडी करायचा आहे. आणि फोर्थ वाला जो आपल्याला सिंथेटिक पॉलिमर स्टडी करायचा आहे ऍडिशन पॉलिमर्स, तो आहे टेफ्लॉन. कोणता आहे? टेफ्लॉन. टेफ्लॉन त्याला आपण टेट्राफ्लुरो पॉलीटेट्राफ्लुरो इथिलीन म्हणणार आहोत. पॉलीटेट्राफ्लुरो इथिलीन त्याला ॲब्रिव्हिएटेड फॉर्म मध्ये असंही म्हणतात. जसं ओरलॉनला ॲब्रिव्हिएटेड फॉर्म मध्ये PAN म्हणतात म्हणजे पॉलीऍक्रिलोनाइट्राइड, तसंच टेफ्लॉनला पॉलीटेट्राफ्लुरो इथिलीन म्हणतात. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणताही ऍडिशन पॉलिमर्स असेल तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा असतो मोनोमर्स. काय असतो? मोनोमर्स, आहे की नाही. आता याच्यामध्ये जे मोनोमर्स असतात हे जेवढेही आपण स्टडी करणार आहोत है ना, हे जेवढेही ऍडिशन पॉलिमरचे एक्झाम्पल आणि त्यांचे प्रिपरेशन्स आणि त्यांचे युजेस स्टडी करणार आहोत, तर यांच्यामध्ये जे मोनोमर्स असतील ते कसे असतील? मल्टिपल बॉन्डेड. मल्टिपल बॉन्डेड असतील. कसे असतील? मल्टिपल बॉन्डेड. आणि ते रिपीटेडली ऍड होत असते. आपल्याला माहिती आहे की ते रिपीटेडली ऍड होत असते. रिपीटेडली ऍड होत असतात इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड, आहे की नाही. तर त्याच्यामुळे मला काहीच पाठ करायचं काम नाही आहे. तर मला फक्त यांच्यामधले मोनोमर्स पाहायचे आणि ते रिपीटेडली ऍड करायचे. आपोआपच मला यांचं प्रिपरेशन समजून जाईल, आहे की नाही. तर आता मला सांगा की पॉलिइथिलीन मध्ये किंवा पॉलिथिन मध्ये मोनोमर्स कोणता असेल? मग तो हाय डेन्सिटी पॉलिथिन असो का लो डेन्सिटी पॉलिथिन असो, तर यांच्यामध्ये आपण मोनोमर्स कोणता यूज करत असतो ते समजून घ्यायचं आहे. बस ते मोनोमर्स रिपीटेडली ऍड करायचं आहे, आपोआपच पॉलिमर तयार होईल. मग आता याच्यामध्ये मोनोमर्स कोणता राहणार आहे? इथिलीन. नावातच आहे त्यांच्या, हा इथिलीन मोनोमर्स राहील किंवा इथिन सुद्धा म्हणू शकता तुम्ही, है की नाही. तर हे जे पॉलिथिन आहे त्यांच्यामध्ये लो डेन्सिटी पॉलिथिन असो का हाय डेन्सिटी पॉलिथिन असो, त्यांचा मोनोमर्स कोणता राहणार आहे? इथिलीन राहणार आहे. त्यानंतर PVC, हे जे PVC आपण यूज करतो पॉलिव्हिनिल क्लोराइड, तर यांच्यामधला मोनोमर्स कोणता राहणार आहे? व्हिनिल क्लोराइड, जो रिपीटेडली ऍड होणार आहे. व्हिनिल क्लोराइड म्हणजे हे व्हिनिलिक कार्बन झाला आणि याला जर आपण क्लोरीन लावला तर हा झाला व्हिनिल क्लोराइड. काय म्हणसाल तुम्ही याला? व्हिनिल क्लोराइड. हा मोनोमर्स राहील याच्यामध्ये. क्लिअर आहे. त्यानंतर हे जे तुम्ही ओरलॉन किंवा पॅन म्हणतो आपण, ओरलॉन किंवा पॅन आर्टिफिशियल वूल आहे, आपल्या घरचं जे ब्लँकेट असते ते ओरलॉन आहे. तर याला आपण यांचा मोनोमर्स माहिती असला पाहिजे आपल्याला. तर यांचाही मोनोमर्स ऍक्रिलोनाइट्राइड आहे. काय आहे? ऍक्रिलोनाइट्राइड म्हणजेच व्हिनिल सायनाइड. इथे आपण सायनाइड आणला, इथे आपण क्लोराइड आणला, नाही की नाही. त्याला आपण व्हिनिल सायनाइड म्हणा किंवा ऍक्रिलोनाइट्राइड. ऍक्रिलोनाइट्राइड हा मोनोमर्स असतो याच्यामध्ये. आणि फायनली हा जो टेफ्लॉन नावाचा पॉलिमर्स आपल्याला दिलेला आहे ऍडिशन पॉलिमर्स, तर यांच्यामधला मोनोमर्स यांच्या नावातच आहे पॉलीटेट्राफ्लुरो इथिलीन, आहे की नाही. हा टेट्राफ्लुरो इथिलीन आहे. अशा प्रकारे हा मोनोमर्स आहे यांच्यामध्ये. काय नाव आहे याचं? टेट्राफ्लुरो इथिलीन किंवा इथिलीन. टेट्राफ्लुरो इथिलीन हा मोनोमर्स आहे की नाही. एक नेक्स्ट पॉलिस्टायरीन.
पॉलीस्टायरीन. पॉलीस्टायरीन असं जर म्हटलं तुम्हाला की यांच्यामध्ये मोनोमर्स कोणता असणार आहे? स्टायरीन. काय असतो? स्टायरीन. तर स्टायरीनचा फॉर्म्युला काय आहे? बेन्झीन वर बघा लक्षात ठेवायचा आहे. CH डबल बॉन्ड CH2. याला काय म्हणतो आपण? स्टायरीन म्हणत असतो. काय म्हणतो? स्टायरीन. हा स्टायरीन मोनोमर्स आपण पॉलीस्टायरीन मध्ये यूज करणार आहे, मोनोमर्स म्हणून यूज करणार. आता यामध्ये मी कोणतेही पॉलिमर्स तयार करत असेल तर मला काय करायचं आहे? ऍडिशन पॉलिमर्स आहे म्हणजे यांच्यामध्ये हे मोनोमर्स मला रिपीटेडली ऍड करायचे आहेत. काय करायचे आहे? रिपीटेडली ऍड करायचे आहे. आणि नॅचरली कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायचं आहे आणि कोणता कॅटॅलिस्ट किंवा किती टेम्परेचर आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे, बस एवढं समजून घ्यायचं आहे. आणि यांचे डिफरंट युजेस असतील, कारण हे डिफरंट केमिकल पासून बनलेले आहेत आणि डिफरंट केमिकल पासून बनलेले असल्यामुळे यांच्या प्रॉपर्टी सुद्धा काय राहतील? डिफरंट असतील. आणि प्रॉपर्टी डिफरंट असल्यामुळे नॅचरल आहे की नाही? त्यांचे युजेसही नेचर मधले अलग अलग असतील. जसं आपण हाय डेन्सिटी पॉलिथिन, लो डेन्सिटी पॉलिथिन असू द्या, यांचे युजेस वेगवेगळे आहेत. PVC चा यूज वेगळा आहे कारण त्यांच्यामध्ये मोनोमर्स अलग अलग असतात, त्याच्यामुळे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी थोडेसे चेंज होत असतात आणि त्याच्यानुसार आपण त्यांचा आपल्या डेली लाईफ मध्ये यूज करत असतो. तर असे आपल्याला काही ऍडिशन पॉलिमर्स आता डिटेल मध्ये यांचं प्रिपरेशन्स आणि युजेस समजून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपण यांचे मोनोमर्स समजून घेतलेले आहे. तर मोनोमर्स एकदा माहिती झाले तर बस त्यांना रिपीटेड ऍड करायचं आहे आणि पॉलिमर्स बनवायचं आहे. त्याच्यामुळे पॉलिमर्स तयार करणं कठीण नाहीये, फक्त यांचे युजेस आणि ह्या इन्फॉर्मेशन्स आपल्याला समजावून घ्यायचे आहे. ओके, ते आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्रिपरेशन्स ऑफ ऍडिशन पॉलिमर्स हे 4 टाईपचे हे आपण पॉलिमरचे आहेत, सिंथेटिक पॉलिमर्स जे आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत, ते आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये यांचं प्रिपरेशन समजून घेऊ. थँक्यू.